जय शिवराय मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, याआधी आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर इटाळी भिवंडी येथे भव्य दिव्य बिंजोड मैदानात उपस्थित राहिला होता। तिथे त्याचा एक फेरा देखील झाला। त्या फेऱ्यामध्ये सर्व लोकांची इच्छा देखील पूर्ण झाली। ती इच्छा म्हणजे बकासूरने रिंगी छकड्याचा वापर करावा। आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आणि रुद्राच्या फेऱ्यावेळी रिंगी छकड्याचा वापर करण्यात आला। या फेऱ्याला तुफान असं स्पीड लागलं होतं। त्याचप्रमाणे याच मैदानात सर्व चाहते व प्रेक्षकांचा अपेक्षाभंग देखील झाला, कारण सर्व लोकांना एक प्रेक्षणीय लढत बघायची होती। या मैदानामध्ये ही शर्यत जमलीसुद्धा होती, परंतु खूप वेळ झाल्यामुळे, अंधार पडल्यामुळे ही शर्यत रद्द झाली। ही शर्यत रद्द झाल्यामुळे अनेक प्रेक्षक, अनेक चाहते नाराज झाले, कारण ही शर्यत डोळ्याचं पारणं फेडणारी होणार होती। ती शर्यत म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका हिंदकेसरी देव बकासूर कोट सर्जा विरुद्ध भुंगा सैराट। असो मित्रांनो, आता महत्त्वाचा असा प्रश्न आहे की आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल। तर मित्रांनो, वार रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी मौजे वृंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे भव्य दिव्य ओपन मैदान देवाभाऊ केसरी संपन्न होणार आहे। या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1.5 लाख, तृतीय क्रमांक 1 लाख, चतुर्थ क्रमांक 70,000, पंचम क्रमांक 50,000, षष्टम क्रमांक 30,000 आणि सप्तम क्रमांक 20,000 अशी मोठी बक्षिसं आहेत। या मैदानाची प्रवेश फी 1,500 रुपये आहे। या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस 2 लाख रुपये असल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील टॉपची नंदी टॉपच्या पैऱ्यात दिसतील। आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर सुद्धा याच मैदानात 100% पळताना दिसणार आहे। त्याचा पैरा देखील टॉपच झालेला आहे। त्याच्या पैऱ्याची व्हिडिओ मी स्वतंत्र घेऊन येणार आहे, तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।